शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यानं कुठला गाम येणं कोण खाणे व्यसन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली शाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतका त्याच्यानं एक सरदार उठला बोलला, शिवाजी को. आता त्यानं विडा उचलला, नाव द्यायचं फजल खान. नाव द्यायचं फजल खान. जीत जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं गोड दड पायदळ फौज फाटालय बक्कळ. अंगी दहा हत्तीचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत पेटीत त्याला चिडी ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली देवळ उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा म्हणणार चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गणी मला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा. भेटीत धाडला सांगावा. प्रतापगडावर आम्ही सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला. शिवाजी राजाच्या करमणुकीची त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करीन काही कल्पनायुक्तीची. करीन काही कल्पनायुक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियानाला. आणि अशा शामियानामध्ये खान डौलत डुलत आला. सय्यद